अजिबात नाही. काही लोक परमार्थ करतात आणि काही लोक संसार करतात. आता परमार्थ करणाऱ्यांकरता एक गोष्ट आहे आणि संसार करणाऱ्यांकरता एक गोष्ट आहे. हे बघा, संसारामध्ये विसंगती नसायला पाहिजेत आणि परमार्थामध्ये कुसंगती. आता संसारातली विसंगती कशी? बायको माळकरी आणि नवरा हाडकरी. मला सोपं दृष्टांत सांगतो. एका गावात एक वेडं राहत होतं, त्याचं नाव होतं नारायण. त्या गावात 4-5 चोरं चोरी करण्यासाठी आले. त्यांनी पाहिलं, म्हटले सगळं गाव झोपलेलं आहे, ते एकटं जागी. ते चोरं म्हटले याला चोरी करण्यासाठी घ्या. त्यांनी काय केलं, ते एका श्रीमंताच्या घरात घुसले आणि ते वेड्या नारायणला घेऊन गेले. आणि घरात घुसल्यानंतर त्या वेड्या नारायणला भूक लागली होती. त्यानं काय केलं, किचनमध्ये गेला आणि त्या किचनमध्ये एका कुकरात खिचडी होती. कशात? कुकरात. आता खिचडी महाराज कुकरातच शिजवली जाते. का? कारण एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर. त्यानं खिचडी एका ताटात घेतली आणि तेल घ्यायला गेला. तेलाची कॅटली ज्या रॅकवर होती ती एकाच खिळ्यावरती. जशी कॅटली काढली तसे सगळे भांडे खाली पडले. पडल्याबरोबर चोर धावत आले. पाहिलं तर सगळी भांडी खाली पडलेली, तेल सांडलेलं, खिचडी सांडलेली. महाराज त्या चोरांनी काय केलं, वेड्या नारायणला घराचा जो कडापा असतो का त्या कडाप्यावरती लपवलं आणि ते एका कोपऱ्यात लपून बसले. ते दोघं नवरा बायको भांड्याचा आवाज ऐकून पळत आले आणि पळत आल्याबरोबर पाहिलं तर सगळी भांडी खाली पडलेली, तेल सांडलेलं, खिचडी सांडलेली. पाहिल्याबरोबर तो माणूस बोलायला लागला. म्हणे, का गं मला तू झोपू दिलं, इकडे खिचडी खात होती का? नाही हो म्हणे, मी झोपले होते, मी कशाला खाऊ? ती बाई सहज म्हणे, खाऊ मग तुम्ही खाल्ली का? आता माणूस पहिलेच रागीट स्वभावाचा होता. जवळ बांबूची काडी होती, अशी बाई मारली माणसाला, अशी हाणली, अशी बाई मारली. ती बाई म्हणे, हे पहा मी लेकराची शपथ घेऊन सांगते मी खिचडी खाल्ली नाही. लेकराची शपथ घेऊन सांगते मी खिचडी खाल्ली नाही. वरच्या नारायणाला डोळेत. काय म्हणे? वरच्या नारायणाला. आता त्या वेड्या नारायणनं मुख बसवना. तो वेडा नारायण म्हणे, बाई तुम्ही म्हणता मला डोळेत, मग ते कोपऱ्यात लपलेले ते का आंधळेत? मला सांगा, अशा वेड्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुमचा आमचा उद्धार होईल का? अजिबात नाही. खऱ्या अर्थानं परमार्थाचा आपण जर विचार केला तर परमार्थामध्ये कुसंगती नसायला पाहिजेत. सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरा तस्मादपि प्रयत्नेन सतसंगम सततम कुरु. किंवा संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुम्ही म्हणाल महाराज संत संगतीमध्ये गेल्यानंतर फायदा काय? ज्ञानोबाराय फायदा सांगतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाय. कारण संत कसे आहेत? आत्मज्ञाने चोखडी. संत ते माझी किंवा चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. हे बघा, संत मायबाप हे कृपा करत असतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजीनं. हे पहा, बोध देण्याचं कार्य संतांचे. बोध मज दिला सांगाते. आता कल्पचे कल्प निघून जातात पण बोध मिळत नाही. आता महाराज अशी अवस्था झाली, गुरु कृपाळून शिष्य झोपाळू. विद्या आली शिष्याला प्राप्त झाली की विद्या आली हातान गुरुला मारी लाता. अशी अवस्था झाली. संत महात्मे उपदेश करतात, बोध देतात. बोध मज दिला सांगाते, मार्ग दावीला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेट. असा उपदेश जर देणारे कोण असतील तर ते संत मायबाप आहेत. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, आपल्या देहाची निर्मिती देवानं फार विचार करून केली बरं का. कारण पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही कानोबा तेरे तेरे. सुरुवातीला काहीच नव्हतं. एक मेवा द्वितीयम ब्रह्म, स्वगत स्वजातीय विजातीय, भेद रहित एक परमात्मा होता. आणि मग महाराज देवानं महाराज हे जग तयार केलं. एक लेन कंठेची म्हणून या येणे, केली ही निर्माणे 14 भवने. आणि मग देवानं मायेच्या शक्तीनं 84 लाख योनी तयार केल्या बरं का. किती? 84. एकी केली भूचरी, एकी केली खेचरी, एकी केली जळचरी, चराचरे आचरे ते एकी केली. आणि मग महाराज भगवंतानं त्या जीवाकडं पाहिलं. पाहिल्यानंतर त्यात भजन करणारा देवाला कोणी दिसलं नाही. देखुनी सृष्टी ते सुकन वाटेची देवा ते, मग मानवी प्रकृती आदरे ते बहुत निर्मिली. आणि मग महाराज भगवंतानी हा नरदेह तयार केला. देखुनी मनुष्य देहासी, सुख झाले भगवंतासी, निज आत्मप्राप्ती लागुनी केली निर्माणी मनुष्य योनी. म्हणून देवानं अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला दिला. आळंदी पंढरपूरची आपण वारी केली पाहिजेत. आता वर गेल्यानंतर यमानं जर विचारलं तू काय केलं, तर पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. आता त्या यमाला दया आहे का? नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढी ती कुंडी प्राणा. अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग या प्राप्त नरदेहाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही काय केली पाहिजेत? नरदेहाची सार्थकता केली पाहिजेत. कारण माणसाच्या सोबत जर काय येत असेल तर काय आहे? फक्त माणसाचं कर्म. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसानं जर कर्म करायचं असेल तर कर्म चांगले कर्म झाले त्याची
तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून मायबाप हो, कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागणार आहे बरं का. कोणी असू, देव जरी असला आणि देवाचा बाप जरी असला तर त्याला भोगावंच लागणार आहे. म्हणून माणसाचा प्रवास हा विशिष्ट ध्येयासाठी असला पाहिजे. जीवनातला पहिला प्रवास आहे जगून मरण्यासाठी आणि दुसरा जो प्रवास आहे तो आहे मरून जगण्यासाठी. मला असं वाटतं काही माणसं ही मेल्यानंतरही जिवंत राहतात, ही त्यांच्या जीवनातली काही विशेषता आहे. माणसानं काम असं केलं पाहिजेत की त्या व्यक्तीचं नाव झालं पाहिजे. माणसानं काम असं केलं पाहिजेत की त्या व्यक्तीचं नाव झालं पाहिजे, त्या व्यक्तीचं नावच असं झालं पाहिजे की पुढच्या व्यक्तीचं काम झालं पाहिजे. म्हणून असं म्हणतात, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. विठ्ठल विठ्ठल. बघा तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मारते. माणसाला हा नरदेह प्राप्त झाला बरं का, अनेक जन्म फिरून प्राप्त झाला. बहुत जन्मांती जन्मला से नरा, देव तू सोयरा करी आता. आता कधी गाढवाचा जन्म, कधी कुत्र्याचा जन्म, कधी मांजरीचा जन्म, असे अनेक जन्म फिरत फिरत हा नरदेह प्राप्त झाला. हे बघा, या देहात कधी सुख आहे तर कधी काय आहे, दुःख आहे. लक्ष देऊन ऐका. हे आपण जर विचार केला महाराज, आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं वाईट केलेलं कर्म, या कर्माचा हिशोब देण्यासाठी देवाकडे जाण्याचा दिवस, त्याचं नाव काय आहे, मृत्यू आहे. हे जे शरीर आहे हे स्वतःला नको नको वाटतं, या कानानं ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, पाहिजे तो मान समाजात मिळत नाही, स्मरणशक्ती काम करत नाही, तोंडामध्ये दात राहत नाही, खाल्लेलं अन्न पचत नाही, घरातले पोटची मुलं नीट बोलत नाही, सुना शिवाय दिल्याशिवाय राहत नाही. आपण स्वतः कमवलेली संपत्ती असते पण खिशात 1 रुपया सुद्धा राहत नाही. अशी जी अवस्था तयार होते तिचं नाव काय आहे, मृत्यू. म्हातारपणात अंगावर माशा बसलेल्या असतात, जीर्ण झालेलं शरीर असतं, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात. हा महाराज म्हणतात, पहिले पाप कमायो, अरे तुने बहुतही पाप गमायो, मूर्ख जन्म गमायो. आता अनेक प्रकारचं दुःख माणसाला भोगावं लागतं. एक आहे गर्भवासाचं दुःख. कोणतं आहे, गर्भवासाचं. आईच्या गर्भामध्ये असताना माणसाला सुख मिळतं का दुःख, दुःख मिळतं. माऊली म्हणतात, मातेची या उदर कुवरी, पचोणी विष्टेच्या दाथरी, उकडोणी नवमासवरी जन्मोजन्मी मरती. माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे उकळत्या भाजीमध्ये मीठ टाकलं की कसं उकळतं, त्याप्रमाणे जीव आईच्या गर्भामध्ये उकडतो